अंकुशजी कांबळे यांचं स्वागत प्रवीण कांबळे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करतात. सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर प्रदीप मोहिते साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आमच्या भीमजोग स्पोर्ट्सचे सभासद आदरणीय या ठिकाणी प्रदीप मोहिते यांचं स्वागत विश्राम सकाराम कांबळे या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. 3 ओव्हर पॉवर प्ले. हा पहिलं षटक पॉवर प्ले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते या लांजा विभागातील आदरणीय मयूरजी कांबळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आम्ही भीमजोग स्पोर्ट्स क्लब मुंबई आणि ग्रामीण या स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचं स्वागत करीत आहोत आणि ते स्वागत करतील प्रवीण कांबळे. मयूर कांबळे साहेब आणि पुढील समालोचक आमचे मित्र चला शिंदे यांनी या मॅचचं पुढील समालोचन करावं. चला तर मित्रांनो बघा पंचांना देखील वारंवार विनंती असेल, आज कमिटीकडून देखील वारंवार आपल्याला सूचना येते की थोडीशी घाई करायची आहे, वेळ कमी आपल्याकडे घाई करायची कारण की आजचा दिवसाचा फायनल डे आहे आणि 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेच पाहिजेत आणि आता ही मॅच 3 षटकांची असेल आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं वापरलं जाईल. तर या मॅचचा समालोचन आमचे साथीचे समालोचक अर्थातच नागेश सर यांना मी विनंती करतो की या मॅचचं समालोचन करायचे. थँक्यू सो मच. धन्यवाद. यावेळी पाहतो आपण एक मोठी मॅच पुन्हा एकदा अंतिम सामन्यासाठी फेरीच्या गाठीसाठी दाखल झालाय. ज्याच्या बॅटमध्ये आहे दम असा आकाश कदम इथे उतरलाय मैदानामध्ये. चला घाई करा प्लीज, मी विनंती करतोय. आमचे 16 बीटचे अमोल सिस्मल ज्याने अतिशय गाजवला बघत माझे सहमित्र देखील इथे आलेत. चला यावेळेस पाहायचं आपण यावेळेस यात्र भुक्कामध्ये टाकलाय यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला गेलाय. पहिलाच बॉल डॉट येतोय. वहाळ संघाचा 12 खेळाडू प्लीज यायचं आहे विनंती करतोय. सिद्धांत गोलंदाजी मार्कवर आताच मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला भेटलाय. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. एक धाव पूर्ण केली वेगाने जाईल चेंडू कार्पेट आउटफिट फ्लास आहे आणि पहिलाच बॅटमधून पहिला चौकार येतोय. या फलंदाजाला थांबवायचं आहे. ज्या अगोदर रणनीती होती सुमित ओपनिंगला यायचा, आता मात्र प्रफुल्ला इथे ओपनिंगसाठी निमंत्रण केलं. थोडासा चेंजेस झालाय. मागच्या मॅचमध्ये थोडीशी झाली चुकी, त्यानंतर चुकीला सुधारण्यासाठी आता मात्र प्रफुल्ला इथे ओपनिंग बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलं गेलंय. पहिला येतो 1 बॉल डॉट आणि 1 बॉल 4 अशी धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. 4 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लेन हीच गोलंदाजी करावी लागेल आकाशच्या विरोधात, कारण तुम्ही शॉट आकाशला परकलाय. आकाशला जेवढा शॉर्ट ऑफ तुम्ही लेन टाकाल ना तो बॉल सरळ सीमारेषा बाहेर असेल. हीच गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलाय. आता आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी आणि आपल्या वाढीसाठी इथे खेळताना पाहायला भेटेल सिद्धांत. यावेळी स्टेट अँड ड्राइव झेल होईल का आणि इथे काय घडलंय मैदानामध्ये आकाश सारख्या फलंदाजाची आणि इथे 4 धावा येत आहेत. इथे आम्हाला कार्यकर्ते सांगतात 4 धावा असेल. इथे काय घडलंय मैदानामध्ये आकाश सारख्या बलाढ्य फलंदाजाची इथे झेल सोडली आहे आणि तुम्ही झेल नाही इथे मॅच सोडली का हा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित झालाय. धाकधूक निर्माण झाली आहे फलंदाजामध्ये. ही मोठी चूक असेल. सिद्धांत तरी काय करेल, जेवढी मेहनत आपल्या संघासाठी करायची तेवढी मी केली आहे. आता ह्या पुढे तुमचा तुम्हीच पहा असंच पाहायला भेटणार आहे. यावेळेस आता मात्र चेंज ऑफ द पेस. इथे मात्र ज्या अगोदर 3 चेंडू वेगाने टाकले होते येणारा बॉल आता होता फिरकी, म्हणजे गतीमध्ये परिवर्तन हेच गोलंदाजीमध्ये जाणलं पाहिजे, व्हेरिएशन असलं पाहिजे आणि हेच केलंय आता मात्र सिद्धांतने. 9 धावा धाव स्कोरवर लागल्यात. यावेळेस आता पेस आणि पेस वेगावर स्वार झालाय. अशीच गोलंदाजी पाहायला भेटले. चांगली गोलंदाजी आकाशला आता मात्र थांबवलंय. पंचाकडे दात मागले होते. थ्रो बॉलची दात मागितली जाते. पंच देखील याच्यावर निशाणा ठेवतील. धाव शेवटचा बॉल 1 असेल. ओव्हर झाले.
षटक संपलंय आणि केवळ धावा दिल्या ते फक्त आणि फक्त पॉवर प्ले षटकामध्ये 9 धावा जखून ठेवला आकाशला. यावेळी थ्रो बॉलची ते मागणी केली जाते. थ्रो बॉल फेकले आहेत का, पंचांचा निर्णय येईपर्यंत पुढची मॅच लगेच सुरुवात करायची आहे षटक, कारण की 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 15 मिनिटामध्ये 3 षटक इथे तुम्हाला फेकायचे आहेत. चला घाई करा प्लीज, खूप आपण पाठी आहोत. जवळजवळ ज्या अगोदर कालच्या सामन्यात पाहिलेत ना तर वेळेवर नियोजन मॅच झाल्या होत्या. 8 धावा झाल्यात सॉरी स्कोर कार्डवर. आता मात्र प्रफुल, चला घाई करायची आहे. गोलंदाज येईल. ह्याच गोलंदाजाकडे लक्ष पाहिलात ना, उमेश गोलंदाजी दाखल झालाय. उमेश गोलंदाजी मार्कवर असेल. एक काळ बराच क्रिकेट सायन हादरून टाकला होता ह्या गोलंदाजाने. वय त्यांचं पाहिलं तर 40+ वर आहेत आणि अशी गोलंदाजी त्यांनी सायनला किंबहुना विक्रमच्या आगत केली होती. समोर पाजी होता आणि 1 बॉल 1 रन्स ह्या गोलंदाजांनी करून दिले नाहीयेत. असा गोलंदाज, वयाचा बराच अनुभव आहे. उमेश गोलंदाजी दाखवत झालाय. टप्पा चूक मी म्हटलं होतं ह्या गोलंदाजी क्षमता, इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली गेली. वारंवार होणाऱ्या चुका आता मात्र महागात ठरणारच आहे. तुम्ही मॅच पासून थोडे लांब जाताय. ह्या गोलंदाजी किम्या जर पाहिलात ना, खूप काळ त्यांनी सायनला गाजवलं. अक्षर सोम्या मैदान त्यांनी गाजून सोडलंय आपल्या गोलंदाजी मार्कवर. अनेकदा त्यांच्याकडून मी धडे शिकलेत. अनिल देखील त्याच्या अनेक भरपूरदा खेळलाय आणि अनेकदा चोर गल्ली म्हणा किंवा अनेक डुक्कर गल्ली म्हणा, अनेक कारनामे ह्या गोलंदाजाने केलेत. यावेळी शॉर्ट बॉल होता, इथे फसला आणि इथे मात्र नशिबाचा चौका इथे भेटतोय आणि येथे अजून एक 4 धावा आकाशच्या खात्यात जमा होतील. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 14 धावा. लेजंड खेळाडू मैदानात दाखल झाला वहाळ संघाचा उमेश. यावेळेस ह्या बॉलला सोडणार नाही. ज्याच्या बॅट मध्ये आहे दम असा आकाश कदम येतोय. लांब 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 आणि लांब षटकार पाहायला भेटले. ठोक डीजे. इफेक्ट असतो आणि पॉवरफुल असतो अक्काच्या बॅटचा. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस झेल होईल का, अंतर कापेल का, आणि इथे मात्र चूक केली नाही. बसली बडी मसली जाळ मध्ये ते सापडलाय. वेनला थोडं नाराज केलंय. आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी तुम्हाला 11च्या खेळाडून तुम्हाला जेव्हा तुम्ही मैदानात संघर्ष करता तेव्हाच कुठेतरी तुम्हाला विजय प्राप्त होईल. चांगली फलंदाजी पाहायला भेटली आतापर्यंत. चांगली कमबॅक केलाय. चांगला स्ट्रोक आणि स्ट्रोकच्या माध्यमातून तुम्हाला ही गोलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज येत प्रफुल आणि सुमित जोडी अतिशय भयानक पाहायला भेटले. आमच्या टीमचे फास्ट गोलंदाज अमोल यांचं देखील आगमन झालंय. धन्यवाद अमोल. ही मॅच पाहण्यासाठी अनेक मान्यवरांचा इथे उपस्थित होते. 50,000 तब्बल मान रोख पाहायला भेटते. चांगला मैदान. शिवकर्ज आणि जे आमचा ग्रामस्थ यांचं मी मनापासून आभार मानेल ग्रामस्थांचं की तुम्ही मैदान आम्हाला खुले करून दिलंय, त्यासाठी खूप मनापासून आभार असेल. एक लेजंड गोलंदाज उमेश दाखल झालाय मैदानात. यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये, यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वारंवार वापरला जातोय आणि अजून एक येतोय डॉट बॉल. इथे मात्र काय फलंदाजी, या अगोदर फलंदाजी पाहिलं ना पंचशील वनगोळी संघाची अतिशय 60 धावा टोकल्या होत्या. आता तुम्हाला कमबॅक करावं लागेल. चला घाई करायची प्लीज.
सुमित थोडासा नाराज झालाय आपल्या फलंदाजीवर. बॅटिंग करावी लागेल. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला. काऊ कॉर्नरला तिथं वेगाने फेसरक्षण येईल, फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. आणि आता मात्र एक धावेवर समाधान मानावं लागेल आणि एक धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 20 धावा, 2 षटका अखेरीस 20 धावा धावफलकावर लागले. चला घाई करा, शेवटचा स्लॉग ओव्हर असेल. या ओव्हरमध्ये किती धावा येतील पंचशील वनगुळे संघाचे याच्यावर देखील लक्ष असेल. सुमित आणि प्रफुल्लला कारनामा करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल या दोघांना फलंदाजांना. आमचे शिवकरचे शुभम भगत माझे मित्र यांचा स्टॉल तुम्ही पाहू शकता. शोरमा, एक मजेदार शोरमा तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेत. शुभम भगत माझे जवळचे मित्र, आमची नुकतीच ओळख झाली मागच्या 2-3 महिन्यात. आणि एक आमचे चांगले मित्र आहेत या गावचे सुपुत्र, शिवकर गावचे सुपुत्र शुभम भगत. तुमचा देखील खूप मनापासून आभार. तुम्ही या स्टॉल इथे लावलाय शुभम भगतचा. सर्वांनी या शोरमाचा आनंद घ्यायचा आहे. शुभम देखील एक चांगला व्यक्तिमत्व, गोड हसरा चेहऱ्याचा हा माणूस. नुकत्याच आमच्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही मासे पकडण्यासाठी ओळख झाली आणि त्यानंतर यावेळेस फेकून दिला बॉलला. पायाचा चेंडू अंतर कापेल का? हो, इट इज येतो. एक लांब मोठा षटकार पाहायला भेटलाय सुमितच्या माध्यमातून. खुले मैदान करून देतो शुभम. शुभम तुमचा देखील मनापासून आभार असेल. शुभम भगत यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फसलाय प्रयत्न आणि सुमितला माघारी परतावं लागतंय. एक मोठा विकेट इथे मात्र प्राप्त करून दिलाय आदेशाने. ह्याच फलंदाजी वाट पाहत होतो. विक्रांत येतोय फलंदाजी मार्कवर. विराज वनगुळे संघाचा अजून एक भक्कमदार खेळाडू, लेफ्ट हँड बल्लेबाज, लेफ्टी बॅटर अतिशय घातक असतात आणि चांगला 6 देखील मारला होता मागच्या मॅचमध्ये. यावेळी कमबॅक करावं लागेल. यावेळेस ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण प्रफुल्लने केली. दोन्ही बंधू जोडी मैदानात दाखल झाले. दोन्ही बंधू ऑलराऊंडर आहेत. दोन्हीकडे क्षमता आहे तेवढी चांगली बॅटिंग करतात, चांगली बॉलिंग करतात. आणि इथे मात्र बॉल असतील शिल्लक. स्लॉग ओव्हरचे 3 बॉल आतापर्यंत आदेशने फेकलेत. या स्लॉग ओव्हरचे 3 चेंडू आता मात्र बाकी असतील आणि या 3 चेंडूमध्ये मोठे फटके येणार का? हे प्रेक्षकांची मेजवानी होणार का? येणारे प्रत्येक प्रश्नचिन्ह इथे उभारले जातील आणि 3 बॉलवर काय गणित बिघडतंय याचा देखील आकर्षण तुम्हाला पाहायला भेटेल. यावेळेस प्रफुल्लची बॅट वेगाने जरूर आली आहे. इथे मात्र डॉट केलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज प्रफुल्लला धावचित होण्याची संधी प्राप्त झाली आहे. डीजे तुम्ही पाहताय शिवकर गावचा हा देखील एक डीजे ऑपरेटर. जेवढे आपले मॅच असतात ना, आपण साई लीला वर आपण प्रेम करत असतो आणि यांचा साऊंड आणि त्याचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. असा डीजे यांचा देखील मनापासून आभार असेल. तुम्ही आमच्या रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीला खूप प्रेम देताय आणि चांगल्या बजेटमध्ये तुमचा साऊंड आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. शिवकरचं गाव आणि शिवकरवरचं आमच्यावर राहिलेलं प्रेम खूप मोठं आहे. असंच प्रेम करत राहा शिवकरचे गाववाले आणि तुमचा देखील मनापासून आभार असेल. हे ग्राउंड एवढं मोठं ग्राउंड आणि आकर्षक ग्राउंड तुम्ही आम्हाला खुलं करून दिलं त्याबद्दल. यावेळेस पाय वेल्डर्स थोडासा बॉल खराब इथे टाकलाय आदेशने आवाकाच्या बाहेर आणि अजून एक स्वेअर चेंडू येतोय. एक वाईड बॉल मिळेल आणि एक संख्या धाव कडकामध्ये वाढेल.
शेवटचे 2 बॉल. चला घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला इथे दिलाय आणि 15 मिनिटं उलटून गेलेत. यावेळेस उंच उंच पाहायला भेटेल. प्रतीक असेल स्ट्रॉकवर, लेफ्ट हँड बल्लेबाज. यावेळेस कॅच असेल का? थोडासा कॅच लांब राहिलाय आणि प्रतीक स्वतः स्ट्राईक ठेवला. हा प्रतीकचं जर तुम्ही म्हटलं ना, प्रतीक गावाला वास्तव्याला असतो. जिथे जिथे मॅच स्वीकारला असते ना, प्रत्येक गावावरून रोज ट्रॅव्हल करत असतो. ह्या खेळाडूचं प्रेम तुम्हाला प्रत्येकावरचं पाहायला भेटतंय. वनगुळे आकाचा छोटा मोठा बंधू तुम्हाला पाहायला भेटेल. यावेळेस फटका फसलाय. जाईल झेल का पाहायचं आहे आणि इथे मात्र सोपा झेल प्रतीकचा आणि षटक संपलाय आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. धावांचं टार्गेट वहाल संघाला सेट करावा लागेल या मॅच जिंकण्यासाठी आणि पुढच्या फेरीसाठी प्रवेश करण्यासाठी. यानंतर आपण ऐकाल एक मुंबईचा गोड आवाज महेश शिंदे सरांचा. पंचशील चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बघा शिस्त पद्धती जसं काल आपण जसं संघाला शिस्त पद्धतीत येताना लाईनअप करताना पाहायला मिळलं असा संघ अर्थातच पंचशील वनगुळे हा संघ देखील शिस्त पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक नम्र विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि मॅचला मात्र सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी 31 धावांचा मात्र टार्गेट या ठिकाणी देण्यात आलाय. तो अर्थातच चला बॅटर पाडवायचे. बॅटर घाई करायची आहे थोडीशी. वेळ कमी. आजच्या दिवसाला सहकार्य करा. जे 12 संघ आहेत त्यांना देखील वारंवार विनंती असेल की आजच्या दिवसाला सहकार्य करायचं आहे आणि या स्पर्धेला मात्र या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. चला थँक्यू सो मच. चला थोडीशी घाई करायची आहे. बॅटर पाठवा. चला अन्यथा कमिटीच्या वतीने पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करायची आहे. चला तर आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. तर आदेश आणि सिद्धांत. तर आदेशने मात्र चला लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र ज्याला मिळाला होता तोच खेळाडू मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा 31 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळणार आहे. अर्थातच सिद्धांत ज्याने 13 चेंडू आणि 46 धावांची खेळी मात्र घातक खेळी मात्र त्याच्या बॅटीमधून पाहायला मिळाली. तोच सिद्धांत आज मात्र मैदानामध्ये 31 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळणार आहे. तर 24 चेंडू आणि 18 चेंडू आणि 31 धावांची खेळी मात्र पाहायची. त्याच्या बॅटीमधून कशा प्रकारची घणाघात फलंदाजी पाहायला मिळते का. चला तर गोलंदाजी मार्क वरती मात्र पंचशील वनगुळे या संघाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय तो विराज. स्ट्राईकला आदेश. तर क्या बात आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हाती. अर्थातच आकाश कदम ज्याच्या बॅटीचा आज बोलबाला मात्र या मैदानामध्ये राहिला. ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मागच्या मॅच मध्ये घेतला. असाच या संघाचा यष्टीरक्षक आपण पाहतोय तो आदेश कदम.
आकाश कदम, क्षमा असावी आकाश कदम. आणि यावेळेस मात्र फाईन लेगला चौकार येतोय डीजे. झुंड में तो सुअर आते. अच्छा यावेळेस फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू पुन्हा एकदा जातोय तो सीमारेषेच्या बाहेर येत. सचिन म्हात्रे दादा यांच्या माध्यमातून अनेक मधुर गीत मात्र या ठिकाणी सादर केली जात आहेत. त्यांचे देखील आभार या स्पर्धेच्या वतीने. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुढचा चेंडू यावेळेस बाटीची कडा, तडमॅनचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, विकेटचं पतन डीजे. बुच्या आश्रयाला आधीची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो संगम. चला तर 31 धावांचा पाठलाग करत असताना आदेशच्या बॅटीमधून घणाघात फलंदाजी मात्र त्याच्या बॅटीमधून पाहायला मिळाली, परंतु थोडंसं अपयश मात्र त्याला मिळते. या ठिकाणी बाद होतोय आदेश आणि आधीची जागा भरून काढण्यासाठी संगमला आमंत्रित केलं. क्या बात आहे, काय वेगवान चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा आकाशच्या हाती विसावला जातोय. डॉट बॉल. पहिलं षटक मार्गस्थ प्रगती पथावर पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि हा 18 चेंडूंचा खेळ आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये 5 चेंडू मात्र त्याने खर्च केलेत. अंतिम चेंडू यावेळेस जोरात टाकलेला हा चेंडू सर वाईड आहे का आत्ताचा? वाईट बॉल. यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक झेल, विकेटच्या पतन. थँक्यू डीजे. तर चला चला तर गोलंदाज मात्र सज्ज होतो तो गोलंदाजीसाठी. सुमित 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या 22 12 चेंडू आणि 22 धावा. चला तर पुढचा सामना होणार आहे अजिंक्य स्पोर्ट्स गोविळ वर्सेस तक्षशिला कोचरी. चला टॉस साठी यायचंय, कर्णधार उपस्थित असतील तर टॉस साठी यायचं. पुढील होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स गोविळ वर्सेस तक्षशिला कोचरी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
चला तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे विलास कांबळे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करायचा आहे. चला तर चेंडू पुन्हा एकदा बिरकावून लावलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि येतोय तो खणखणीत षटकार. चला टॉसडी यायचंय. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय अजिंक्य स्पोर्ट्स गोविल वर्सेस तक्षशिला कोचरी. ओके चला तर तक्षशिला कोचरी या संघाचा कर्णधार मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. अजिंक्य स्पोर्ट्स गोविल विनंती असेल कर्णधार पाठवायचा आहे. चला तर भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे चे तर अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लबचे सभासद आमचे प्रवीण कांबळे दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल वर्सेस तक्षशिला कोचरी या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. 3 चेंडू यावेळेस चौथा चेंडू फार असलाम बिरकावून लावलाय चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. असताना संघ अर्थातच चला तर यावेळेस एकेरी धावेचं समाधान मानावं लागतं आणि टॉस बॉक्स मध्ये आपण जोडलं आहोत दोन्ही संघांमध्ये अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल्स वर्सेस तक्षशिला कोचरी आणि आमचे या रत्नागिरी जिल्हा समितीचे सभासद आमचे प्रवीणदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो आणि टॉस मात्र विजयी संघ ठरतो तो अजिंक्य स्पोर्ट्स गोविल. टॉस मात्र आपण प्रथमतः जिंकला तर काय भूमिका असेल? बॅटिंग फर्स्ट. तर फलंदाजी करण्याचा प्रथमतः निर्णय आहे गोविल या संघाचा. जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60 धावा करण्याचा प्रयत्न असेल. 60 धावा मात्र आपण करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर असं डिसिजन आहे आपल्या संघाचं. शुभेच्छा असतील आपल्याला. त्याच्या विरुद्ध संघ आपण पाहतो तक्षशिला कोचरी या संघाचा कर्णधार. जर आपण टॉस मात्र जिंकला असता तर प्रथमतः काय भूमिका असती? पहिला बॅटिंगच घेतली असती पण आता हरकत नाही. आता आम्ही फिल्डिंग करू आणि रन्स आडू आणि चांगला परफॉर्मन्स करू. चला तर नक्कीच या ठिकाणी आपण लाईव्ह आले दादा. नक्कीच आपण या ठिकाणी दृश्य असं पाहतो की टॉस मात्र विजयी झालाय तो अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल हा संघ. असतील जाऊया चालू सामन्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद.
समीर दादा बॅटिंग घेतली ना. नागेश सर. चला तर या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी आपण संपन्न पाहतोय. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 12 चेंडूमध्ये मात्र धावा लागल्यात त्या 25 धावा. तर 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू विसावला जातोय. यष्टिरक्षकाच्या हाती डॉट बॉल येतोय. चला तर 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सहा चेंडू 6 पाहिजे होते, परंतु आता 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडूला बिरकावून लावलाय आणि चेंडू जातोय तो पुन्हा एकदा सीमारेषेपार आणि विजयी संघ ठरतोय तो अर्थातच वहाळ हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्लीज जरा घाई करा सर, तू थांबायचं. मी सूरजला विनंती करतो. सूरज मोहिते प्लीज या. आज कमी वयात आणि कमी वेळेत आणि हा माणूस एवढा दिलदार आहे ना मित्रांनो. आज प्रत्येक रत्नागिरीमध्ये तुम्ही पाहिलात ना, लांजामध्ये 33 ब्रँड ज्यांनी उभा केला आहे ना, सूरज मोहिते याचा आपण एक सत्कार इथं करून निश्चित. सूरज मोहिते थांबायचं. आणि मॅच खूप मोठा व्यक्तिमत्व, जे बंधू देखील खूप मेहनत घेतात. सर जरा सूरजचं आपण स्वागत करूया. मॅच आपण नंतर देऊया. सूरजचं आपण इथे स्वागत केलं जात आहे. प्रत्येक जर्सीवर हा 33 ब्रँड तुम्हाला पाहायला भेटतोय ना. त्या संघ मालक त्याचे जो ज्यांनी कमी वयात त्यांनी एवढी मोठी छाप सोडली या व्यक्तीने, सूरज यांचं आपण इथे स्वागत केलं जात आहे. प्रत्येक टी शर्टवर 33 ब्रँड ज्यांनी निर्माण केलं आहे आणि सर्व रत्नागिरीवाल्यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं आहे ना सूरजवर, असंच प्रेम करत आपल्यातला एक मोठा माणूस, एक आपल्यातला माणसाला आपण मोठं करतोय. आणि सर्वांचं मनापासून आभार असेल. या ब्रँडला तुम्ही एक नाव देण्याचं काम करतायत. चला मॅडम, सिद्धांत यायचं आहे. सिद्धांत लवकर या प्लीज, घाई करा. आपण पाहताय एक लांजा अक्षरशः गाजवलेला खेळाडू. चला या सिद्धांत, लवकर या, घाई करायची. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एक चांगली खेळी आणि एक मोठ्या तगड्या संघाला तुम्ही तुमच्या बॅटिंगच्या जोरावर तुम्ही या स्पर्धेतून त्यांना फार केलं होतं. असा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतो. सेकंड मॅन ऑफ द मॅच ठरलाय सिद्धांत. चांगली बॅटिंग पाहायला भेटले. वेल प्लेड सिद्धांत. तसेच आपण पाहू शकता. मी सर अजून एक विनंती करतो सर,
एक लांजा आणि रत्नागिरी संघातून त्यांनी अतिशय मोठं काम केलंय. शिवा यांचा देखील मी विनंती करतो. शिवा या शिवानी बराच काळ एक होता, त्यांची थोडीशी इंजर्ड झाली. अक्षरशः SP संघातून देखील तो प्राधान्य करायचा आणि आपल्या गावाचं खानूचं नाव त्यांनी टोकावर नेऊन ठेवलं आणि अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली. सागर कांबळे असो त्याला देखील त्यांनी बऱ्याच संघातून संधी दिली. असा खेळाडू शिवा तुम्हाला इथं पाहायला भेटतो आणि त्याचा गेम तुम्हाला येणाऱ्या सेमीफायनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सूरज आणि सर्व आमचे सहकारी, एक मिनटं बोला तुम्ही, एक मिनटं फक्त आपण स्वागत करूया. शिवा यांचं आगमन झालंय, थोडंसं इंजर्ड झालाय, परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं सुटलं नाहीये. अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय आणि खाणूची टीम देखील पाहिलं कैलास प्रजोत असेल, अनेक खेळाडूंना ते तयार करतायत. वेल डन शिवा, तुमचं मनापासून आभार असेल. बरेच काळ आपण खेळलो अगोदर, त्यानंतर आपण दाखल झाला इथे. रिंगणे बहुजन सेवा संघ रिंगणे या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये भीमजोग स्पोर्ट्सशी 2 शब्द मी या ठिकाणी विस्तृत करतो. ज्या देणगीदारांच्या हाते या कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडतो त्यांचं नामस्मरण करणं आणि त्यांची प्रसिद्धी करणं हे निश्चितपणे भूषणावं आहे. आदरणीय सुधीरभाऊ साळवी शिवडी मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते, लालबागचा राजाचे प्रतिष्ठानचे मानस सचिव, त्याचप्रमाणे अजय एकनाथ आयरे, नारासोपारा सुभाष लाड, लांजा नागरी संघाचे सन्माननीय अध्यक्ष प्रणाली सुनीत, पांडुरंग पेडणेकर उपसरपंच रिंगणे, रितेश कुळमकर, स्वाती शशिकांत तांबे, ऋषभ राजाराम कांबळे, वैभव आयरे, संजय विकाजी कांबळे, रजनी चंद्रकांत, स्वप्नील कदम, राज हांदे, इंद्रजित सावंत, दीपक सुरेश आयरे सर, अंजली खानविलकर, संदीप वसंत कांबळे, करनिरीक्षक बदलापूर महानगरपालिका, सचिन सोना पुणस्कर, प्रमोद दत्ताराम कांबळे, पाली भाषेचे एक प्रगाढ गाडे विद्वान, स्वप्नील विजय आयरे, डॉक्टर नीला दीपक कांबळे एक डॉक्टर तज्ज्ञ, मानसिक तज्ज्ञ, सुनील विलवडेकर, सुनील वाघोजी कांबळे, वैभव लोखंडे, चंद्रकांत गणपत कांबळे, छाया जंगम, माधुरी प्रथमेश, प्रमिला प्रभाकर, अनिल कदम, राजापूर तालुका बहुजन संघ गट क्रमांक 1चे ग्रामीण मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत माणिक कांबळे, आयुष दीपक कांबळे या मान्यवरांच्या देणगीदाखल अर्थसहाय्यातून या ठिकाणचा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही नियोजित करतोय आणि केलेला आहे. यामध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर निश्चितपणे आम्हाला संयोजकांना त्याची नोंद द्या आणि त्या पद्धतीने योग्य तो बदल किंवा योग्य ते जे आयोजन आहे यामध्ये निश्चितपणे योग्य तो बदल करत जाईल. मित्रहो, भीमजोग स्पोर्ट्स क्लब रिंगणे या भीमजोग स्पोर्ट्सच्या वतीने रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत हा जो स्पोर्ट्सचा कार्यक्रम आहे आम्हाला आनंद वाटतोय. आमच्या भीमजोग स्पोर्ट्स रिंगणे यांचा तालुका लांजा हा जिल्हा रत्नागिरी हा असला तरी लांजा तालुक्यातील आणि रत्नागिरीमधील सर्व खेळाडू या ठिकाणी सहभाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही छोटेखानी आम्ही स्पोर्ट्सची वतीने जो क्रीडा स्पर्धा आयोजन केला त्यावर गोड मानून घ्यावं. काही चुकलं असेल तर आम्हाला त्याची समज द्यावी. दरम्यानच्या काळामध्ये कार्यक्रमाचा जो पुढचा जो भाग आहे क्रिकेट स्पर्धा सुरुवात होते. माननीय समालोचक यांना मी विनंती करेन की आपण पुढील सुरुवात करावी. कृपया वेळ लावू नका. अंपायरना पण विनंती आहे वेळेचं बंधन ठेवून कार्यक्रम वेळेत करून आपल्याला हे स्पर्धा संपवायचे. चला तर दोन्ही संघांच्या 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. तर आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र सिद्धांतला बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच मिळाला. सिद्धांत, अभिनंदन तुला पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चला तर सिद्धांतकडून एक मात्र निर्णय आलेला आहे. त्याची स्वतःची मॅन ऑफ द मॅच ते मात्र त्यांच्या संघामध्ये अक्षय सकपाळ यांना शेअर करतील. तर मी विनंती करतो की सिद्धांतला की आपण आपले शुभ हस्ते द्यायचे. कॅमेरामॅन हरिभाई. चला तर एकदा अक्षयसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. चला तर सिद्धांत एक मोठं मन राखून मात्र त्यांनी त्यांचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र अक्षयला दिलं. तर संघाला शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे.
त्यावेळेस पहिला झेल होता, परंतु त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याच्यावर धाव मात्र जोडली जाते. चला चला चौकार येतोय. तर गोलंदाजाचं नाव आमच्याकडे माहिती नाही. 3 रनाची पॅनल्टी देण्यात येईल. आमच्याकडे 12वा प्रतिनिधी त्यांचा आलेला नाहीये. तुम्ही त्यांच्याकडनं ठीक आहे, ओळख आपण पाहिजे ना, आपण लाईव्ह स्पर्धा खेळ पाठवा. यावेळेस आणखीन एक क्या बात आहे, चेंडू अडवला जातोय. चला तर 4 चेंडू मात्र संपन्न झाले त्या ठिकाणी. 4 चेंडू मध्ये आपण धावपळक पाहिलं तर 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ प्रगती पथावर या ठिकाणी आणि अजिंक्य स्पोर्ट्स गोविल या संघाने टॉस मात्र जिंकला आणि चूज टू बॅट मात्र अशी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर आणखीन एक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवला आणि येतोय तो चौकार. 4-4-4 चौकार. तर त्याचप्रमाणे आमच्या या चला तर आमच्या या यूट्यूब लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा. अर्थात ASC लाईव्ह अर्थातच सूरज आणि आरिफ त्याचप्रमाणे संतोष आणि पवन यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत यूट्यूबला. ASC लाईव्ह या चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलला मात्र आपण लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहिलं तर 13 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, थोडंसं महागडं ठरलं जाते. अर्थातच सुधीर यांच्या माध्यमातून हे पहिलं षटक. चला आणि वारंवार मात्र सूचना देण्यात येईल की वेळेला बंधन असेल. 4 षटकांचा खेळ अवघ्या 20 मिनिटांमध्ये हा संपन्न झाला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. वारंवार ही सूचना मात्र आमच्याकडून तुम्हाला देण्यात येईल. आज मात्र 12 संघ मात्र या स्पर्धेला मात्र लाभले गेलेले आहेत. काल देखील आपण पाहिलं, कालच्या या सत्रामध्ये 12 संघ आपण पाहिले आणि 12 संघामधून 2 संघ मात्र सेमीफायनलला मात्र पोहोचलेले आहेत आणि आज मात्र सेमीफायनल आणि फायनल देखील हा सामना आपल्याला या 12 संघांच्या व्यतिरिक्त खेळवण्यात येणार आहे. तर आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे तसा पाहायला गेला तर दिवस मात्र छोटासा आहे मित्रांनो, म्हणून आम्ही वारंवार सूचना करत आहोत की घाई करायची, वेळ कमी आहे. कारण की टाइम आपल्याला जर मिळाला तर सामना फायनलचा देखील आपल्याला 3 किंवा 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. अन्यथा नाहीतर एक षटकाचा सामना देखील खेळवला जाईल याची प्रत्येकाने नोंद घ्यायची. तर आज आपल्यालाच या 12 संघाला देखील त्याची काळजी घ्यायची. जर आपण थोडीशी घाई केली तर शेवटला सेमीफायनल आणि फायनल जास्त षटकांचे खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची. यावेळेस पुन्हा एकदा आकुड्या पतीचा चेंडूला बिरकावून लावलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक येतोय चौकार.
तर क्या बात आहे, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाडवण्यामध्ये यश मात्र मिळत आहे ते अर्थातच सचिन याला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक केली जाते आणि त्याच्यावरती धाव मात्र मिळते ती. एक 2 चेंडू आणि 1 धाव. या धाव फलक आपण पाहतोय ते 18. 2 चेंडूच्या समाप्तीने तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन स्वरूप. चला तर नो बॉल आणि फ्री हिट. चला तर वैभव येतोय स्ट्राईकला. नो बॉलचा संधी आहे परंतु त्या ठिकाणी नो बॉल आहे आणि धावा मात्र जोडल्या जात आहेत त्या 2. आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण मात्र मित्रांनो बदललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. 21 धावा. धाव फळक चेंडू मात्र खर्च झाले ते 3. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर आणि स्वरूपला या षटकाची मात्र जबाबदारी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू खर्च झाले तर धावसंख्या झाली ती 21. धावफळक चांगला आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू आणि आता आपण आणखीन एक सोयीची धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला. तर आणखीन 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. 2 to go. आणखीन एक मोठा फटका. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे मित्रांनो, या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. केतनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा त्याने अडवल्या आहेत. चला तर निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती देखील केली जाते. 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो आतापर्यंत संपन्न झालेला आणि 12 चेंडू मध्ये मात्र धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ते 26 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 26 धावा धावफलकावर. अजूनही मित्रांनो 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि आपण आजच्या दिवसाचा सामना क्रमांक 4 पाहत आहोत. अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल वर्सेस तक्षशिला कोचरी. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. कुणाल. चला संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र हाताळत होतो कुणाल. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, मिस फील्ड होते क्षेत्ररक्षकाकडे आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय तो षटकार.
चला तर बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाले. हॅट्रिक होते का षटकाराची? यावेळेस नो बॉल आणि चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून येतोय तो चौकार. सीमारेषेच्या बाहेर षट डीजे थँक्यू डीजे. तर पहा मित्रांनो षटक काय पाहायला मिळतंय. 6-6-6-6 क्या बात आहे. आणि आता मात्र तोच प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला जातोय. विकेटचं पतन येते आणि आता मात्र सचिन परततोय तो तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन डीजे. आज देखील 12 संघ मात्र या स्पर्धेमध्ये 12 संघांचा समावेश. त्या 12 संघांचं मी समालोचक महेश शिंदे हार्दिक असं स्वागत करतो. सुंदर अशी स्पर्धा आहे. विश्वरत्न चषक 2025 पर्व पहिलं आणि संपूर्ण वाडी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला गेला. त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आणि मिसफिल्ड पाहतोय तर काय जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चला तर या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 60 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बिरकावून लावलाय. चेंडू जातो तो सीमारेषा बाहेर. डीजे अखंड हिंदुत्वाचे दैवक अर्थातच श्री राम भगवान, त्याचप्रमाणे ज्यांनी संपूर्ण संविधान मात्र घडवलं अर्थातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या स्पर्धेला मात्र सुरुवात झालेली आहे. आणि आणखीन एक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार येतोय 6. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र सुरेखरित्या अडवला जातो. चेंडूची फेक होते तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्येचा फलक आपण पाहतोय ते 73 धावा, 73 धावा. 4 चेंडू. आणखीन एक फुलटॉस चेंडू होता. आणखीन एक खणखणीत येतोय तो चौकार. अंतिम चेंडू अंतिम षटकातला. आणि क्या बात आहे, पुन्हा एकदा गोलंदाजावर आक्रमण. शेवटचा चेंडू होता आणि तोही देखील बिरकावून लावलाय सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू डीजे. आणि सुरू करायचे आहे तर कृपया संघाने वेळ घालवू नये ही आमची एक विनंती आहे. तर कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. समालोचक आपणाला सन्माननीय शिंदे सर सांगतच आहेत तर आपण त्याचा लक्षात घ्यावे. चला तर यापुढील होणारा सामना प्रशिक बरखंबा बडकंबा त्याचप्रमाणे तक्षशिला निवे आणि भडकंबा या दोन्ही संघांनी कृपया पुढच्या याच्यासाठी आपण तयार आहे टॉससाठी सज्ज राहायचे. पॅव्हलियनकडे येण्याची कृपा करावी. दरम्यानच्या काळामध्ये हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे स्पोर्ट्स आहेत याच्यामध्ये देणगीदारांचं आम्हाला निश्चितपणे योगदान लाभलेलं आहे आणि आमच्या मंडळाचे सर्व जे सभासद आहेत बिमजो स्पोर्ट्सचे निश्चित सन्माननीय प्रणय चंद्रकांत, रोहित सुनील, विजय श्याम, विनय श्याम, विकास श्याम, सुशांत
सुनील अष्टविनायक, नितीन मनोहर, अनिल काशीराम, सुनील काशीराम, रोशन गौतम, विशाल यशवंत, आकाश महेंद्र, रवींद्र पांडुरंग, ऋतिक रवींद्र, स्वप्नील विलास, तुषार विलास, अजिंक्य जगन्नाथ, अजय पांडुरंग, सुमित विजय, किशोर जगन्नाथ, प्रज्वल भीमराव, सागर महादेव, बाबुराव शंकर, सोहन रत्नागर, अमर जनार्दन, अक्षय सुनील, प्रीतम मिलिंद, निलेश महादेव, विलास कांबळे, राहुल सुनील, आकाश सुरेश, राकेश सिद्धार्थ, आयुष, नितीन कांबळे या साधारणतः आमच्या संघाचे सर्व सभासदांनी यामध्ये योगदान दिलं आहे आणि या स्पर्धेसाठी निश्चितपणे भरीवपणे सहकार्य करीत आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला कुठेही गालबोट लागू नये याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सगळ्या ग्राउंडवरती लक्ष असायला पाहिजे. क्रिकेट संघावरती आपला वॉच असायला पाहिजे. आजच्यापर्यंत आपण सहकार्य करत आहात आणि शेवटपर्यंत असंच सहकार्य करून आपल्या संस्थेचं नावलौकिक करावा अशी मी आपणाला आवाहन करतो. संयोजक ज्या पद्धतीने आपल्याला सांगते त्या पद्धतीने आपण आपलं योगदान द्यायचं आहे. या अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. या इथे लोकांनी बडकंबा चला तर निवे तक्षशिला निवे टॉसडी यायचे. बडकंबा या संघाचा कर्णधार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. चला स्पर्धाला सुरुवात करायची. 84 धावांचा पाठलाग. चला कोचरी थोडीशी घाई करायची आहे. चला आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना सुधीर दादा आणि स्वरूप दादा. चला तर थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण तयार आहे. फलंदाजाने आपल्या क्रीजमध्ये जायचं आहे. तक्षशिला निवे कर्णधार टॉससाठी यायचंय. निवे कर्णधार उपस्थित असेल तर टॉससाठी या. वेळ कमी आहे. बंधूंनो पुढची स्पर्धा पुढचे टीम आहेत या लवकरात खेळण्यासाठी या ठिकाणी नियोजन केलं जाते आणि समालोचक आपल्याला सांगताय तर कृपया दुर्लक्ष करू नये. चला टॉससाठी यायचंय. प्रशिक बडखंबा वर्सेस तक्षशिला निवे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा शेवटचा पुकार असेल. अन्यथा आपल्या संघाला 5 रनाची पॅनल्टी देण्यात येईल. टॉससाठी यायचंय. चला आपल्या समोरचा संघ आलेला निवे. अन्यथा कमिटीच्या वतीने 5 रनाची पॅनल्टी देण्यात येईल याची विशेष नोंद असावी. चला आता पहिल्या चेंडूची सुरुवात मात्र व्हाईट बॉलने झालेली आहे आणि एक सोयीच्या धावेने मात्र संघाचं श्रीगणेशाही केलं जात आहे. व्हाईट बॉल. 84 धावांचा पाठलाग. 24 चेंडू आणि 84 धावा. सुरुवात पहा मित्रांनो व्हाईट बॉलने झालेली आहे. एक अतिरिक्त धावेने संघाचं दरम्यानच्या काळामध्ये सामन्याचे समालोचन करत असताना जे संघ या ठिकाणी प्रविष्ट होत आहेत त्याने आपली प्रवेश फी समालोचकाच्या ठिकाणी आमचे संयोजक बसलेले आहेत त्या ठिकाणी देण्याची कृपा करावी. चला तर या ठिकाणी टॉस केला जाईल आणि एक या मॅचला सुधीर कांबळे यांना कॅश प्राइज आलेला आहे. जर षटकार मारला तर सुनील कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अनिल कांबळे या दोन्ही बंधूंकडे 500 रुपयाचं षटकाराच्या मागे मानधन आलेलं आहे. तर टॉस बॉक्स मध्ये आपण जात आहोत. तर पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. वडखंबा वर्सेस निवे आणि दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. 4 धावा.
ठेवू शकतो. नाही, अजून बॅटिंग तर मी निर्णय नाही केला, निर्णय 2 मिनिटं सांगतो. तर या ठिकाणी दोन्ही संघ मात्र उपस्थित आहेत, परंतु निर्णय आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही की काही कारणास्तव 2 मिनिटं आम्हाला वेळ देण्यात आलेली आहे. तर आमच्यापर्यंत हा निर्णय आपण पोहोचवायचा आहे. जाऊया चालू मॅचकडे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. संत गतीने चाललेला हा सामना, वेळेचं भान लक्षात ठेवता थोडासा विलंब होतोय. दरम्यानच्या काळात समालोचक या ठिकाणी शिंदे सर आलेले आहेत. ते आपले पुढील 14 धावा कृपया अपडेटेशन द्या लगेच. ते येतो. चला, तर या ठिकाणी बडकंबा या संघाने मात्र टॉस जिंकून चूज टू बॅट मात्र अशी भूमिका घेतलेली आहे. आणि वारंवार मी सर्व संघांना विनंती करेन की ज्या वेळेस आपण टॉस बॉक्समध्ये असतो त्याच वेळेत आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचे, अन्यथा 2 मिनिटं किंवा 5 मिनिटाची वेळ दिली जाणार नाही. जे काही डिसिजन असेल टॉसच्या आधी करून यायचे आणि आमच्यापर्यंत ते डिसिजन लाईव्हमध्ये सांगायचे. थँक्यू सो मच. जाऊया चालू सामन्याकडे आणि धावसंख्या झाली. चला चालू करायची विनंती असेल. चला, प्रत्येकाला वारंवार सूचना असेल, 4 षटकांचा हा खेळ आणि तो 4 षटकांचा खेळ अवघ्या 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे अशी आम्ही वारंवार सूचना करत आहोत. कारण की आजचा हा स्पर्धेचा, या स्पर्धेचा फायनल दिवस आहे, फायनल डे आहे. तर आपल्याला बरेचसे सामने या ठिकाणी आज खेळवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला या ठिकाणी आज पार पडायचा आहे. आणि या स्पर्धेला आज जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्यांचंही देखील आपण या ठिकाणी स्वागत समारंभ करणार आहोत. तर याची प्रत्येकाला नोंद असावी. आणखीन एक खणखणीत येतोय तो षटकार. डीजे आणखीन एक येतोय तो 1 माउंस चौकार. पाहतोय ते 24 धावा, 24. चेंडू मात्र कसं झाले ते 3. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैभव, आणि वैभवच्या चौथ्या चेंडूवरती हल्ला चढवला, परंतु वैभवला मात्र या ठिकाणी यश मिळतंय. विकेट स्वरूप मात्र बाद होत आहेत. स्वरूपला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. आणि
या संघाचा संघनायक म्हणून आपण ज्याला पाहिलं तोच मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. स्वरूपची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. तो नाव सांगायचंय केतन. तर केतनचं मात्र या ठिकाणी खातं उघडलं जातंय एकेरी धावेने आणि एकेरी धावेने देखील धावपळक मात्र बदललं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. चला तर आणखीन वारंवार मात्र कॅश प्राइज मात्र येते. तर आमचे बंधू प्रभाकर जाधव यांच्याकडून सुधीर कांबळे यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. त्याचप्रमाणे धावपळक आपण पाहिलं 26. त्याचप्रमाणे अनिल कांबळे आणि सुनील कांबळे यांच्याकडून देखील षटकाराच्या मागे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला क्षमा असावी 27 झालेले आहेत. चला धावफलक झालाय ते 27. चेंडू मात्र खर्च झाले ते 5 नाही क्षमा असावी षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होतंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 27. तर 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजेत त्या. चला तर 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला तर या पुढील होणारा सामना बडखंबा वर्सेस तक्षशिला निवे आणि बडखंबा या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मी निवे या संघाला विनंती करेन की हा सामना झाला की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता मात्र 10 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकायला. चला तर त्याचप्रमाणे आज आमच्या या संपूर्ण स्पर्धेला मात्र त्याला देखील क्रिकेटची आवड आहे. आरव अमोल कांबळे या चिमुकल्याचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. आज या स्पर्धेला मात्र देखील तो आलेला आहे. यावेळेस सुंदर असा झेल आणखीन एक गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परत विकेटच्या पदात.
चला तर या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे च्या वतीने दीपक जाधव एक अष्टपैलू खेळाडू, त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे, आपला देखील सत्कार केला जाईल. दीपक जाधव. याचप्रमाणे भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे चे संस्थापक सूर्यकांत गणपत कांबळे साहेब यांच्या जोडीने देखील ते खेळलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सत्कार करत आहोत. दीपक जाधव साहेबांना विनंती करतो की आपण यायचे, आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. चला तर मी प्रवीण दादा कांबळे यांना विनंती करतो, अर्थातच या भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणेचे समाजसेवक सभासद प्रवीण कांबळे दादा यांच्या शुभ हस्ते दीपक जाधव साहेबांचा सत्कार केला जाईल. बघा पहा तर पहिल्यांदा मात्र या व्यासपीठाजवळ आले आणि व्यासपीठाजवळ आल्याच्या नंतर पहिलं जे विनम्र अभिवादन मात्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे आमचे स्वराज्य संस्थापक अर्थातच शिवाजी छत्रपती महाराज यांना मात्र वंदन केलं. तर आज चला काही हरकत नाही, आज मात्र या स्पर्धेला मात्र आपलं देखील योगदान लाभलेलं आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. या ठिकाणी विश्वदीप कोंडके या संघाचं आगमन झालेलं, तर सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्सच्या वतीने स्वागत करतो.
झालं झालं टॉस झालं ना. कोण